आम्ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने भाजी पिकवतो। आमचा संपूर्ण भाजीचा मळा शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या भाजीच्या मळ्यात घेऊन आले। इथे आम्ही वेगवेगळ्या भाज्या लावल्या आहेत। सुरुवातीला हा बाहुला लावलाय, कारण वानर मंडळी येतात आणि भाज्यांची नासधूस करतात, म्हणून हा बाहुला लावलाय। यानंतर इथे वालीच्या शेंगा आहेत। काही लोक पावट्याला पण माल म्हणतात। तुमच्याकडे या शेंगेला काय म्हणतात? या वेली छान वाढल्या आहेत। आम्ही यांना काठ्या लावून वर चढवलं आहे आणि आम्ही याला या काठ्या जे लावल्या आहेत त्यांना शिरडे म्हणतो। वालीच्या शेंगांना ऊन आणि पाणी लागतं। वेळेवर पाणी दिलं आणि योग्य ती काळजी घेतली तर उत्पादन पण चांगलं मिळतं। या शेंगा खायला खूप चविष्ट असतात आणि याची भाजी देखील खूप छान लागते। या बघा, इथे पहा, या वालीच्या शेंगा किती लांब झाल्या आहेत ना। अगदी नैसर्गिक पद्धतीने या सगळ्या भाज्या उगवलेल्या आहेत। या पहा, इथे कडव्याच्या वेली आहेत। यांना आता छोटी पांढरी फुलं आली आहेत आणि हळूहळू शेंगा तयार होत आहेत। यांच्यापासून जसे की भाजी, उसळ किंवा मीठ टाकून शिजवून या शेंगा खाल्ल्या तर चवीला पण फार छान लागतात। हे बघा, यानंतर पुढे आहे पडवळचा मांडव। पडवळापासून खूप सारे पदार्थ बनवता येतात आणि आरोग्यासाठीही पडवळ खूप उपयुक्त आहे। हे बघा, पडवळ किती छान लांब आहेत। त्यानंतर हा लाल माठ आहे। काही झाडं लाल माठाची आम्ही बियाणे करण्यासाठी ठेवली आहेत। हे बघा, याच्यापासून आम्ही बी तयार करणार आहोत। यानंतर इथे वांग्याची काही रोपं आहेत। काहींना फुलं आली आहेत, काही रोपांना छोटी छोटी वांगी धरली आहेत, काही वांग्यांची रोपं अजून छोटी आहेत। ही वांग्याची रोपं लावताना योग्य ते अंतर ठेवले आहे। अशी प्रत्येक रोपं लावताना जागा सोडली तर झाडांची वाढ नीट होते आणि वांगी म्हणजे काय, अगदी फिल्मस्टार आहे तो। यांच्यापासून काय ते वेगवेगळे पदार्थ बनवता येतात आणि चवीलाही खूप भन्नाट लागतात। आम्ही भाज्यांना पाणी कसं देतो आता मी तुम्हाला दाखवते। आम्ही पाणी जाण्यासाठी आता छोटा रस्ता म्हणजेच पाट तयार केलेला आहे। या पाटातून पाणी हळूहळू प्रत्येक झाडापर्यंत पोचतं। यामुळे पाणी वाया जात नाही आणि सगळ्या भाज्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळतं। हे बघा, हा आहे पालापाचोळा। आम्ही मशागतीसाठी पातेले वापरतो, म्हणजे झाडाची सुकलेली पाने आम्ही जमिनीवर टाकतो, त्यामुळे जमिनीचा ओल टिकून राहतो आणि माती सुपीक होते। तसेच आम्ही शेणखत म्हणजे गुरांच्या शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतो, त्यामुळे कोणतेही केमिकल न वापरता भाजी अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढते। आणि हो, तुम्हाला हा भाजीचा मळा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।